नमः शिवाय। वास्तुशास्त्र तसेच फेंगशुई शास्त्राने सुचवलेली ही 10 झाडे तुमचे नशीब बदलून टाकतील। आज आपण या व्हिडिओमध्ये त्या 10 झाडांबद्दल माहिती घेणार आहोत। झाडांची हिरवळ पाहिली की मनाला तजेला मिळतो, पण ही झाडं तुमचं आरोग्य आणि आर्थिक स्थिती यात भर घालणारे ठरणार असेल तर यासाठीच वास्तुशास्त्र आणि फेंगशुई शास्त्रात झाडांना अतिशय महत्त्व आहे। चला तर आपण ही जाणून घेऊया अशी कोणती झाडं आपल्या घरात लावल्याने आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि आपले आरोग्यही सुधारेल आणि घरात आनंदाचा वर्षाव देखील होईल। पहिले झाड म्हणजे मनी प्लॅन्ट। फेंगशुई शास्त्रात बांबूच्या बोन्साई झाडाला मनी प्लॅन्ट असे संबोधले गेले आहे, कारण हे झाड लावले असता घराची आर्थिक स्थिती वेगाने सुधारते असा तिथला अनुभव आहे। मनी प्लॅन्ट कोणाला भेटवस्तू म्हणून देणे हे त्यासाठी धनवृद्धीचे कारण ठरते। असे म्हणतात की 3 मजली मनी प्लॅन्ट अधिक लाभदायक ठरते। त्याला लाल रेबीन बांधून आपल्या घराच्या उजेडाच्या जागी ठेवावे। त्याला प्रखर सूर्यप्रकाशात ठेवू नये। त्याला कीड लागल्यास तेवढा भाग काढून टाकावा। दर आठवड्याला त्याचे पाणी बदलावे। हे झाड वरच्या दिशेने पटापट वाढते, म्हणून त्याला समृद्धीचे प्रतीक समजले जाते। आता पुढचे झाड आहे पोथोस म्हणजेच मनी प्लॅन्ट। मनी प्लॅन्टचे वेगवेगळे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत। त्यापैकी पोथोस नावाचे विदेशी झाड देखील मनी प्लॅन्ट म्हणून गणले जाते। ते तुम्ही मातीच्या कुंडीत किंवा पाण्यातही लावू शकता। ते पाण्यात लावणे विशेष लाभदायक ठरते। हे एक वेल असल्यामुळे ती वरच्या दिशेने वाढणे शुभ समजले जाते। यासाठी हे झाड घराच्या आग्नेय दिशेला उजेडात लावावे, परंतु थेट सूर्यप्रकाश टाळावा। वेलीला वरच्या दिशेने वाढण्यासाठी आधार द्यावा। वेलीचे जमिनीच्या दिशेने रेंगाळणे वास्तुदोषाला निमंत्रण ठरते। हे झाड जेवढे टवटवीत तेवढा घराचा विकास वेगाने होतो। त्यासाठीच त्याची जुने तसेच पिवळी पडलेली किंवा कीड लागलेली पाने वेळीच खुरडून टाकावी। आता पुढचे झाड आहे तुळस। आयुर्वेद आणि अध्यात्म यांच्या दृष्टीने तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। भारतात जवळपास प्रत्येक घरात तुळशीचे रोप आढळतेच। त्याचे सकारात्मक परिणामही आपण अनुभवतो। आग्नेय दिशेला लावलेले तुळशीचे रोप जास्त लाभदायक मानले जाते। तसे शक्य नसेल तर पूर्व उत्तर जागा देखील तुळशीसाठी पोषक ठरेल। तुळशीला फार पाणी सोसवत नाही, अन्यथा ते रोपटे खराब होते। पुरेसा सूर्यप्रकाश तसेच चांगली माती आणि थोडेफार पाणी यावर तुळशी फार चांगली येते। ज्या घरात तुळशीचे रोप चांगले येते त्या घरात नेहमी मांगल्य नांदते। आता पुढचे प्लांट आहे स्नेक प्लांट। हे देखील विदेशी रोपटे असून त्याची पाने लांब सडक हिरवीगार आणि वरच्या बाजूने वाढणारी असतात। त्याला फार मशागत करावी लागत नाही। पुरेसा उजेड तसेच थोडेसे पाणी आणि चांगली माती मिळाली की हे रोपटे छान वाढते। या रोपासाठी वास्तुशास्त्रानुसार घराची आग्नेय बाजू उत्तम मानली जाते। आता पुढचे झाड आहे कोरफड। घराघरात सहज आढळणारे रोपटे असते म्हणजे ते कोरफड। दिसायला वृक्ष तरी मोठ्या प्रमाणात उगवणारी ही वनस्पती अतिशय गुणकारी असते। सौंदर्य प्रसाधन, आयुर्वेद तसेच वातावरण शुद्धीसाठी तिची लागवड केली जाते। कोरफडीचा भरपूर प्रमाणात गर असल्याने त्याला फार पाणी घालावे लागत नाही। पुरेसा सूर्यप्रकाशात हे रोपटे मातीत रुजल्यावर दर 1-2 आठवड्यांनी माती ओली होईल एवढेच पाणी टाकावे। पुढचे रोपटे आहे जेड प्लांट। या रोपाला लकी प्लांट असेही म्हणतात। फेंगशुईनुसार हे रोपटे पैशांना चुंबकासारखे आकर्षून घेते, धनवृद्धी करते। ते पूर्व किंवा आग्नेय दिशेला ठेवणे उत्तम ठरते। नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी, आपल्या आर्थिक व्यवहाराच्या ठिकाणी हे रोपटे आवर्जून ठेवावे, त्याचा अवश्य लाभ होतो। पुढचे झाड आहे केळीचे झाड। भारतात केळीच्या झाडाला सर्वतोपरी महत्त्व आहे।
आध्यात्मिकदृष्ट्या केळीचे झाड अंगणात असणे म्हणजे साक्षात विष्णूंचे वास्तव्य आपल्या दारी असण्यासारखे आहे. आपल्याकडे मोठी बाग नसली तरी केळीचे बोनसाई झाड तुम्ही आपल्या घरात पूर्व किंवा उत्तर दिशेच्या कोपऱ्यात लावू शकता. ज्या वास्तूमध्ये केळीचे झाड असते तिथे कोणत्याही गोष्टीची उणीव कधीच भासत नाही. तुमच्या घरात केळीचे झाड असेल तर त्याचा परिसर कायम स्वच्छ ठेवा किंवा दर गुरुवारी सायंकाळी त्या झाडाशी दिवा लावायला विसरू नका. त्यानंतर पुढचे झाड आहे झेंडूचे झाड. वास्तुशास्त्रानुसार झेंडूचे रोपटे अतिशय सकारात्मक ऊर्जा आणते. त्याला थेट सूर्यप्रकाशात ठेवू नये. उन्हाळ्यात ते सावलीत ठेवले तरी चालेल, मात्र त्यावर कडक सूर्यप्रकाश पडू देऊ नये. झेंडूच्या फुलांमध्ये वातावरणात चैतन्य निर्माण करण्याची क्षमता असते, म्हणून हे रोपटे आवर्जून आपल्या अंगणात लावावे. त्यानंतरचे झाड आहे रबराचे झाड. वास्तुशास्त्रानुसार रबराचे झाड अतिशय महत्त्वाचे आहे. ते आर्थिक वृद्धीसाठी कारणीभूत ठरते. या रोपामुळे आर्थिक प्रश्न सुटतात. या रोपाची विशेष मशागत देखील करावी लागत नाही. हे देखील इंडोर प्लांट अर्थात घरातल्या पुरेशा उजेडात वाढणारे झाड आहे. सूर्यप्रकाशामुळे त्याची पाने वाळतात, त्यामुळे ते झाड घरात उत्तर पूर्व दिशेला ठेवणे उचित ठरते. त्यानंतरचे सर्वात महत्त्वाचे आणि शेवटचे प्लांट म्हणजे कोब्रा प्लांट. हे झाड पीस लिली या नावाने देखील ओळखले जाते. हे झाड घरात सुख, समृद्धी आणि शांती आणते. त्यामुळे या फुलाचे रोपटे आपल्या शयनगृहात अर्थात बेडरूममध्ये खिडकीत ठेवावे असे वास्तुतज्ञ सुचवतात. पुरेसा सूर्यप्रकाशात त्याची छान वाढ होते. त्याची आकर्षक फुले आपल्या मनातील नकारात्मकता दूर करतात आणि मन शांत ठेवण्यास मदत करतात. अशा प्रकारे मित्रांनो, या 10 प्रकारची झाडे आपण आपल्या घरामध्ये ठेवून याचा नक्की आपल्याला चांगला परिणाम दिसून येईल अशी आशा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.